नमस्कार मित्रांनो, इन्फ्रास्केप चॅनलवर तुमचे स्वागत आहे. वाढवण पोर्ट एक असा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट जो महाराष्ट्राच्या आणि भारताच्या भविष्याला आकार देणार आहे. देशाच्या इकॉनॉमीसाठी गेम चेंजर ठरणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच पोर्टबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, भारताकडे 22,000 किलोमीटरचा मेरीटाईम झोन आहे आणि 7,000 किलोमीटरपेक्षा जास्त मेरीटाईम बॉर्डर आहे. तरीसुद्धा मेरीटाईम शिपमेंटमध्ये भारत इतर देशांच्या कंपॅरिझनमध्ये मागे आहे आणि काही देशांवर अवलंबून सुद्धा आहे. सध्या भारताची ॲन्युअल कार्गो शिपमेंट 1.6 करोड युनिट आहे, पण यातील 25% कार्गो ट्रान्सशिपमेंटसाठी भारताला कोलंबो, सिंगापूर आणि दुबईच्या पोर्टची मदत घ्यावी लागते. कारण भारताकडे अजूनही असे पोर्ट नाहीत ज्यावर मोठे कार्गो शिप येऊ शकते. त्यामुळे भारताला दरवर्षी 24,000 करोड रुपयांचा फॉरेक्स रिझर्व्हचा लॉस सहन करावा लागतो. पण आता असे होणार नाही, कारण पालघर जिल्ह्यातील वाढवण येथे सागरमाला योजनेअंतर्गत 76,600 कोटी रुपये खर्च करून मेगापोर्टची निर्मिती केली जाणार आहे. समुद्र किनाऱ्यावर 20 मीटरपेक्षा जास्त खोली असलेलं हे देशातील एकमेव नैसर्गिक बंदर आहे. त्यामुळे इथं लार्ज कंटेनर व्हेसल्स आणि अल्ट्रा लार्ज कार्गो शिप्स पोर्ट होऊ शकतील. वाढवण हे देशातील पहिले ऑफशोर पोर्ट असेल जे आर्टिफिशियल आयलँडवर बांधले जाईल. हे पोर्ट साधारण 1200 हेक्टरच्या रिक्लेम लँडवर बनवले जाईल. तिरुवनंतपुरम नंतर हे भारतातील दुसरे मदर पोर्ट असेल. या पोर्टमध्ये 9 कंटेनर टर्मिनल्स, 4 मल्टीपर्पज बर्थ, 2 लिक्विड कार्गो बर्थ, 1 रोरो बर्थ, कोस्टगार्ड बर्थ आणि रेल्वे टर्मिनलचा समावेश असेल. या पोर्टला समुद्राच्या लाटांपासून वाचवण्यासाठी एक मोठा ब्रेकडाऊन स्ट्रक्चर बनवला जाईल. VPPL द्वारे या पोर्टला 2 फेजेसमध्ये बनवले जाईल. या पोर्टची 254 मिलियन टन कार्गो हँडलिंगची क्षमता असेल. त्यामुळे हे भारतातील सर्वात मोठे कंटेनर पोर्ट बनेल आणि जगातील टॉप 10 पोर्ट्सपैकी एक असेल. रोड कनेक्टिव्हिटीबद्दल बोलायचं झाले तर या पोर्टपासून 32 किलोमीटर लांबीचा 8 लेन ॲक्सेस कंट्रोल्ड हायवे बनवला जाईल, जो वाधवन पोर्टला मुंबई दिल्ली एक्सप्रेसवे आणि मुंबई अहमदाबाद हायवेबरोबर कनेक्ट करेल. याच हायवेला पुढे समृद्धी महामार्गाबरोबर इगतपुरी जवळच्या बरगरी इंटरचेंज इथे कनेक्ट केले जाईल. त्याचबरोबर 19 किलोमीटरचा एक रेल्वे लिंक बनवला जाईल आणि वाढवण पोर्टला WDFC म्हणजेच वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर बरोबर कनेक्ट केले जाईल. तसेच डहाणू नाशिक रेल्वे लाईनसाठी फिजिबिलिटी स्टडी सुरू करण्यात आली आहे. हा रेल्वे मार्ग मोखाडा, जव्हार, त्र्यंबकेश्वर मार्गे बनवला जाईल. एअर कनेक्टिव्हिटीसाठी एक ऑफशोर एअरपोर्ट बनवण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. हा एअरपोर्ट सुद्धा वाढवण पोर्टप्रमाणे रिक्लेम लँडवर बनवला जाईल. छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट नंतर हा मुंबईमधला तिसरा एअरपोर्ट असेल. वाधवन पोर्टच्या करंट स्टेटसबद्दल बोलायचे झाले तर लँड रिक्लेमिनेशनचे काम ITD सिमेंटेशन कंपनीला अलॉट झाले असून रिक्लेमिनेशनचे काम सुरू झाले आहे. वाधवन पोर्टमुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना मिळेल. भारताची आयात निर्यात क्षमता वाढेल. मोठ्या जहाजांना जागा मिळाल्यामुळे शिपिंगचा खर्च कमी होईल आणि मिडल ईस्ट, एशिया, युरोपमधील व्यापाराच्या दृष्टीने फायदेशीर ठरेल. या प्रोजेक्टमुळे 10 ते 12 लाख लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. भारताला $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवण्याच्या दृष्टीनेही वाढवण पोर्ट हा महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी इन्फ्रास्केप चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.